नमस्कार मंडळी, आज आपण खमंग खुसखुशीत अशा कापण्याची रेसिपी बनवतोय। त्याच्यासाठी माहिती मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धा चमचा वेलची पावडर, चवीनुसार मीठ घालून सगळे जिन्नस कोरडे मिक्स करून घ्यायचे। यानंतर याच्यामध्ये 2 चमचे साजूक तुपाचं कडकडीत असं मोहन घालून घ्यायचे। अगोदर चमच्याने मिक्स करून नंतर हाताने मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर आता याच्यामध्ये गुळाचं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची। गुळाचं पाणी कसं बनवलंय हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेलमध्ये लिहिलेलं आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। कणिक मळून घेतल्यानंतर याच्यातील एक गोळा मी बाजूला काढून घेते आणि तो लाटून घ्यायचा आहे। थोडंसं लाटल्यानंतर याच्यावरून खसखस लावून घ्यायची आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायची। अशाच प्रकारे त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा खसखस लावून लाटून घ्यायचे, म्हणजे ती तळताना निघणार नाही। जाडसर अशी चपाती लाटून झाल्यानंतर आता ह्याचे जे कडा आहेत ते सगळ्यात अगोदर कापून घ्यायचे। कडा कापल्यानंतर याला डायमंड शेप मध्ये कापून घ्यायचे आणि पहा छान असे कापण्या बनलेले आहेत। आता हे लगेचच तळून घ्यायचे आहेत। कापण्या हा खूप जास्त फास्ट गॅसवरती किंवा अतिशय कमी गॅसवरती तळायचे नाहीत, मीडियम गॅसवरती त्या छान लालसर रंगापर्यंत तळून घेऊया। पहा आपल्या खुसखुशीत अशा कापण्या तयार आहेत। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।